2006चा मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा खटला, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, आरोपींना सुप्रीम कोर्टाच्या नोटीस, 1 महिन्यात आरोपींना आपले म्हणणं मांडण्याची सूचना. 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचं भाजप नेते किरीट सोमय्यांकडून स्वागत. सर्वच आरोपींना फाशी झाली पाहिजे, सोमय्यांची मागणी. पैसे न दिल्यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली हा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी फेटाळलाय. हर्षल पाटील यांचं सरकारकडे कुठलंही बिल थकलेलं नाही. हर्षल पाटील यांच्या बिलाची कुठेच नोंद नसल्याची गुलाबरावांची प्रतिक्रिया. हर्षल पाटील यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारनं घ्यावी, सांगलीतील तांदुळवाडीच्या गावकऱ्यांची मागणी. जलजीवन मिशन कामाचे पैसे थकीत झाल्यानं हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे. कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली नसून ही सरकारनं केलेली हत्या. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल, सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, राऊतांची मागणी. हर्षल पाटीलची आत्महत्या नाही तर हा सरकारनं घेतलेला बळी आहे. आमदार रोहित पवारांचा देखील भाजपवर हल्लाबोल. तरुण कंत्राटदार आत्महत्या करतोय हे चिंताजनक असल्याची देखील प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेची एसआयटी आणि ईओडब्ल्यू चौकशी करण्याची संदीप देशपांडे यांची मागणी. भाजपच्या माजी खासदारांचा मुलगा सनी पांड्याची टेंडर प्रक्रियेत मिलीभगत असल्याचा देखील देशपांडेंचा आरोप. काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांचा संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबेंना घेराव. मराठीबाबतच्या विधानांवर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकरांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला. काँग्रेसच्या महिला खासदारांच्या हिसक्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पळ काढला. मराठी भाषिकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही, खासदार वर्षा गायकवाडांनी दुबेंना सुनावलं. काँग्रेसच्या महिला खासदारांचे मनसे नेते संदीप देशपांडेंनी आभार मानलेत. वाचाळवीर भाजप खासदार निशिकांत दुबेंचा महिला रणरागिणींनी माज उतरवल्याबद्दल आभार, अशा शब्दात देशपांडेंकडून कौतुक. कल्याण पूर्वेतील तरुणी मारहाण प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतलाय. पंचनामा करून डीव्हीआर ताब्यात घेतलाय, तर प्रत्यक्षदर्शींचे जबाब देखील नोंदवले. छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाटगे आज अजित पवारांची भेट घेणार. सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी विजयकुमार घाटगे अजितदादांची भेट घेणार आहेत. कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ काढणारी व्यक्ती समोर आल्यास सत्कारच होईल, रोहित पवारांचे एक्सपोज. तर इतर अनेक प्रकरणांकडे सरकारचं दुर्लक्ष. कोकाटेंच्या व्हिडिओची मात्र चित्त्याच्या वेगानं चौकशी, पवारांचं टीकास्त्र. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सर्व माजी आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजी आमदार खासदारांवर विशेष जबाबदारी. एकनाथ खडसेंचा एकेरी उल्लेख करत गिरीश महाजनांची फेसबुक पोस्ट. खडसेंना गुलाब देतानाचा प्रफुल्ल लोढांचा फोटो पोस्ट केलाय. तुमच्या गुलाबी गप्पा कुणासोबत रंगल्या आहेत, महाजन यांचा पोस्टद्वारे खडसेंना सवाल. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी मंत्री मकरंद पाटील यांना डिवचलंय. वाईमध्ये जाऊन मदन भोसले यांच्या मुलीला पाठिंबा देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. मदन भोसले मकरंद पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. यवतमाळमध्ये इंद्रनील नाईक यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश, नाईक घराण्यात फूट. नागपुरात शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या हॉटेलमध्ये अवैध दारूची विक्री, या संदर्भात गुन्हा दाखल. धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे 8 कोटी 16 लाख रुपये थकवलेत. हे कारखाने माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे. 7 दिवसात बिल न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. तानाजी सावंतांच्या कुटुंबियांनी 7 दिवसात ऊस बिल न दिल्यास आंदोलन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिव जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांचा इशारा. मराठवाड्याच्या 4 जिल्ह्यातील 113 महाविद्यालयातले पदव्युत्तर प्रवेश रोखण्यात आले. सुविधा नसतानाही पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवत असल्यानं प्रवेश रोखले. यात मंत्री, आमदार, माजी मंत्र्यांच्या शिक्षण संस्थांचा प्रवेश देखील थांबवल्याची माहिती आहे. रायगडच्या लोणेर येथील लिपिकानं 16 लाखांचा अपहार केला. 128 विद्यार्थ्यांची फसवणूक झाली. शिष्यवृत्ती, फीस आणि विविध खर्चांच्या नावाखाली पैसे स्वतःच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. नागपुरात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून 100 फाईल्स गहाळ झाल्यात. फाईल न मिळाल्यास कठोर कारवाईचा अधिकाऱ्यांचा इशारा. तर शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर फाईल्स गायब झाल्यानं चर्चा.
राज्यातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अनेक संस्थाचालक एसआयटीच्या रडारवर आहेत। गोंदियातील एका संस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। केंद्रीय विद्यापीठांमध्ये ओबीसी प्राध्यापकांच्या 80% जागा रिक्त तर एसटी प्रवर्गाच्या प्राध्यापकांच्याही 83% जागा रिक्त आहेत। सरकारनं संसदेमध्ये उत्तराद्वारे ही माहिती दिली। 6 फुटांपर्यंतच्या मूर्त्यांचं आता कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक असेल। मुंबई उच्च न्यायालयाने अशा सूचना दिल्या आहेत। दुर्गा मूर्तींना देखील हाच आदेश लागू होणार, हायकोर्टाकडून स्पष्ट। अनिल अंबानींशी संबंधित ठिकाणांवर ईडीच्या धाडी, जवळपास 50% ईडीकडून शोध मोहीम। ठिकाणी ईडीकडून शोध मोहीम झाली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी निगडीत मुंबई आणि इतर शहरातल्या ठिकाणांवर धाडी। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन। शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांग मानधनासह अनेक मागण्यांसाठी अमरावतीत ठिय्या आंदोलन। आता सरकारला तारीख न सांगता थेट मंत्रालयात घुसू, बच्चू कडूंचा इशारा। पुढचं आंदोलन 29 जुलैला वसंतराव नाईक यांच्या समाधीजवळ करणार, बच्चू कडूंची घोषणा। पुण्यातील गुडलक चौकात प्रहारचं आंदोलन। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करत गळ्यात कांद्याच्या माळा घालत प्रहारचं ठिय्या आंदोलन। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावर माहिरवणी गावाजवळ शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, रस्त्यावर पत्ते टाकून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध। नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकात प्रहार संघटनेकडून आंदोलनात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। आंदोलकांनी पत्त्याच्या माळा गळ्यात घातल्यात। जालन्यात प्रहार संघटनेचे रास्ता रोको आंदोलन, रस्त्यावर पत्ते खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात निषेध व्यक्त। आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा। शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी वसईच्या चिंचोटीत प्रहारचं आंदोलन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत सरकारविरोधात घोषणाबाजी। गोंदियात तिरोडा तुमसर महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांचा रास्ता रोको। शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांवरून प्रहार संघटना आक्रमक। हिंगोलीतील जिंतूर नांदेड मार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन। बच्चू कडूंच्या आव्हानाला शेतकऱ्यांची साथ। कौठा टी पॉइंट येथे शेतकरी रस्त्यावर उतरले। सातबारा कोरा करा या मागणीसाठी नागपूरच्या गौंडखेरीत प्रहारच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र त्याआधीच पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली। वाशिमच्या पुसद नाका येथे प्रहारचं रास्ता रोको आंदोलन। शेतकरी कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन। काँग्रेस आमदार विकास ठाकरे आणि भाजपचे आमदार प्रवीण दटकेंना नागपूर खंडपीठाचा समन्स। दोन्ही आमदारांच्या विरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये 1 जुलैची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल, त्यानुसार निवडणुकीची तयारी करा, निवडणूक आयोगाच्या सूचना। नाशिकच्या अंबडमधील फडोळ मळा येथे 2 टोळक्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। 2 ते 3 जण जखमी झाले। परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण। साताऱ्याच्या कराडमध्ये आकाडी जेवणाच्या कार्यक्रमात तरुणाकडून 4.5 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। सांगलीच्या करगणीमधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या तपासामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण। सुहास बाबर आणि गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांनी एकमेकांवर हस्तक्षेपाचे आरोप केले होते। बीडमध्ये शाळेत धक्का लागल्याच्या कारणावरून टोळक्याची विद्यार्थ्याला मारहाण, वाचवण्यासाठी आलेल्या चुलत भावाचं देखील डोकं फोडलंय। 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। मुंबईच्या बोरिवली पश्चिम येथील गोराई गावात मद्यधुंद अवस्थेतील 3 बाईक स्वारांचा अपघात झाला। दुचाकीवरून पडल्यानं तिघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। मुंबईत देवनारच्या 65 एकर जागेवर नवा तुरुंग बनवण्याचा सरकारचा विचार। 8 वर्षांपासून राज्य सरकार तुरुंगासाठी जागेच्या शोधात आहे। सध्या बारामती, पालघर, अहिल्यानगर अशा 8 नव्या तुरुंगांचं बांधकाम सुरू आहे। बीडच्या जिल्हा कारागृहातील कैद्याकडे मोबाईल आढळलाय। कारागृह विभागाच्या तपासणीत ही बाब समोर, कैद्याविरोधात गुन्हा दाखल। शिर्डीचं साई मंदिर बॉम्बने पुन्हा एकदा उडवून देण्याबाबत धमकीचा मेल आलाय। साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल। साई संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। म्हाडाची 20% योजनेतील घरं आवाक्यात आली आहेत। खासगी विकास कामांच्या
मानमानेला चाप, म्हाडाकडून देकार पत्रात अनेक सुधारणा, तर मुंबई वगळता सर्व विभागीय मंडळांना परिपत्रक लागू होणार. धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादकांसाठी देशातला पहिला एआय प्रोजेक्ट, सोयाबीनसाठी उपळा गावात पायलट प्रोजेक्ट, वेदर स्टेशन आणि सॉइल सेन्सरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. नागपुरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात शिरून 2 तरुणांनी मुलीचा विनयभंग केल्याचं प्रकरण, शासकीय वसतिगृहातील वॉर्डन आणि सुरक्षा रक्षक बडतर्फ. कारची काच फोडून चोरट्यानं ग्रामपंचायत अधिकाऱ्याची 3 लाखांची रोकड लंपास केली आहे. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीतली ही घटना आहे. परभणीच्या पिंगळीतील शेंद्रा फाट्यावर ऑटो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झाले. नागपूरमध्ये 5 लाखांच्या उधारीसाठी जावयानं सासूची हत्या केल्याचं उघडकीस आलंय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि या संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय. अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांचा हल्ला. बुलढाण्याच्या माळेगाव जवळील ही घटना आहे. हल्ल्यात 5 पोलीस जखमी झाले. रायगडच्या महाड एमआयडीसीमध्ये विनापरवाना अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यांवर मोठी कारवाई. 88 कोटी 92 लाख रुपये किमतीचे किटामाइन अंमली पदार्थ जप्त. नाशिकमधील मालेगावच्या मनमाड चौफुलीवर 77 किलो गांजा जप्त झालाय. 4 संशयितांना ताब्यात घेतलं. मालेगाव किल्ला पोलिसांची कारवाई. महिनाभराच्या विश्रांतीनंतर दक्षिण सोलापुरातल्या वडजी परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग. तुफान पावसामुळे गावाचा रस्ता वाहून गेल्यानं पावसाच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. अक्कलकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं ओढा भरला असून बादोला ते बोरगाव देशमुख दरम्यानच्या 2 गावांचा संपर्क तुटलाय. या पाण्यातून जीवाची पर्वा न करता काही जण धोकादायक प्रवास करतायत. मुसळधार पावसानं गोंदियाच्या पुजारी टोला धरणाचे 8 दरवाजे उघडले तर धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडलेत. 34,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. धरणाचे 21 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 84,542 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. वाशिमच्या वारा जहागीरमधील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प 100% भरलाय. या प्रकल्पामुळे परिसरातील 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसंच शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 84.24% पाणीसाठा. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानं पाणीसाठ्यात वाढ झाली. भंडाऱ्यात सर्वदूर पावसाची हजेरी. उर्वरित भागातील भात पिकांच्या लागवडीचा जोर आता वाढेल. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. आजपासून सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती. 26 जुलैला सर्वात मोठ्या म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार. त्यामुळे भरती दरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये अशा सूचना. रायगडमध्ये नागरिकांचं स्थलांतर वाढल्यानं भात शेती करण्याचं प्रमाण घटलंय. 80 ते 90 हजार हेक्टर क्षेत्रात होणारी भातशेती 50 ते 60 हजार हेक्टर क्षेत्रावर आली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये बंद पडलेल्या साखर कारखान्यात बिबट्यांचा वावर. नागरिकांमध्ये त्यामुळे घबराट. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिकांचं वन विभागाला पत्र. संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त नाशिकच्या नांदगावात पालखी मिरवणूक. संत सावता आणि विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. 7 दिवस विविध कार्यक्रमांचंही आयोजन. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी खुलं राहील. श्रावणात होणाऱ्या गर्दीमुळे गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी बंद असेल तर व्हीआयपी दर्शन देखील बंद राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. केशवराज मंदिरात शिंदेंना आज संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान केला जाणार. दिल्लीला जाणार जेएनयू युनिव्हर्सिटीत स्पेशल मराठी सेंटरचं उद्घाटन. फडणवीसांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार. उपमुख्यमंत्री शिंदेही उपस्थित राहणार. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत हरियाणा भवनात बैठक सुरू. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर इलियासी यांच्यासह अनेक धर्मगुरू उपस्थित. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी राज्यसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. उज्ज्वल निकम यांनी मराठीतून शपथ घेतली आहे. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या फेर आढाव्यावरून संसदेत विरोधकांची तीव्र निदर्शनं. लोकशाहीवर घाला घातला जात असल्याचा आरोप. सोनिया गांधीही आंदोलनात सहभागी.
ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या मोदींचं लंडनमध्ये भारतीयांकडून उत्साहात स्वागत. 2 दिवसांच्या भेटीत मोदी तिथले पंतप्रधान आणि तिथल्या राजांची भेट घेणार आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये आज मुक्त व्यापार करार होणार. दोन्ही देशांचे वाणिज्य मंत्री पंतप्रधानांच्या उपस्थितीत करारावर सह्या करतील. भारताच्या 99% निर्यातीवर आता ब्रिटनमध्ये कर लागणार नाही, तर ब्रिटनच्या 90% आयातीवर भारतात देखील कर लागणार नाही. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय केदारनाथला जाण्यासाठी 7 किलोमीटर लांबीचा बोगदा आता बांधण्याच्या तयारीत आहे. नियोजनाप्रमाणे जर हा बोगदा बांधला गेला तर केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्याचं अंतर 11 किलोमीटरनं कमी होईल. नागपूरची बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं महिलांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये दाखल झाली आहे. तिनं नंबर 1 मानांकन असलेल्या चीनच्या टॅन झोंगईला 1.5 विरुद्ध अर्धा गुण अशा फरकानं हरवलं. फायनल गाठणारी ती पहिली भारतीय बुद्धिबळपटू ठरली आहे. महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपची फायनल भारताच्याच दिव्या आणि हम्पीमध्ये होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत कोनेरू हम्पी लढतेय चीनच्या ली तिंगईशी. हम्पी आणि ली तिंगईची उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यात बरोबरी होती. हम्पी आणि ली तिंगईमध्ये आज टाय ब्रेकरचा सामना. ऋषभ पंत इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर. पंतला डॉक्टरांकडून 6 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला. चौथ्या कसोटीत 37 धावांवर असताना बोक्सचा चेंडू पंतच्या अंगठ्यावर लागल्यानं त्याला दुखापत झाली होती. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात 4 बाद 264 धावा. साई सुदर्शननं 61 तर यशस्वी जयस्वालनं 58 धावा केल्या. केएल राहुल 46 तर शुभमन गिल 12 धावांवरच बाद. भारताला 94 धावांची सलामी. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूया.